स्वस्तामध्ये सोनं देतो अशी आमिष दाखवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद। आरोपीकडून 6,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। फिर्यादी अरविंद सिद्धप्पा हलसांगी यांनी व सुरमासा शेख उर्फ बंटी संजय पाडळे राहणार देवगाव तालुका नेवासा यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून किरण काळे राहणार नेवासा तसेच 8 ते 10 इसम यांनी संगनमत करून स्वस्तात सोने देतो असे सांगून नेवासा येथे नेवासाकडून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या रोडवर हॉटेल शिवम जवळच्या कच्च्या रस्त्याने उजव्या बाजूला कांद्याच्या चाळीमध्ये बोलावून माझे मित्र आदित्य नागटिळक व अशोक शहाणे व मला काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण करून काठी व धारदार शस्त्राचा आणि पिस्तुलीचा धाक दाखवून माझी रोख रक्कम ऍपल कंपनीचा मोबाईल व माझ्या मित्राचा 2 विवो मोबाईल 2 नग सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 15,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला आहे। सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 163/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तत्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यामधील आरोपीची माहिती संकलित करून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा शेखर उर्फ बंटी संजय पडाळे आणि त्याच्या साथीदारांनी केला असून तो नेवासा माळीचिंचोरा फाटा परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ नेवासा ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रोडवर माळीचिंचोरा फाटा परिसरामध्ये सापळा रचून थांबले असता पथकास सदर परिसरात 2 इसम संशयितरित्या फिरताना दिसून आले। तेव्हा पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। ताब्यातील शेखर उर्फ बंटी संजय पडाळे याच्याकडे व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सखोल तपास करता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदार भाऊसाहेब छगन भोसले सचिन उर्फ गटण्या पवार त्यांच्या 8 ते 9 अनोळखी साथीदार यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीच्या कब्जातून गुन्ह्याच्या वेळी वापरलेले 35,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे 30,000 रुपये किमतीचे एक मोबाईल 6 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 6,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी नामे किरण बंडू काळे यांच्या विरुद्ध यापूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत। विविध पोलीस ठाण्यांमध्ये या आरोपीवर 10 गुन्हे दाखल आहेत। आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी नेवासा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन हे करत आहे।